नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. गोदावरीचा रौद्र अवतार, 5 गावे संपर्कविहीन, रस्ते ठप्प, दुर्लक्षाच्या पुरात बुडाली आश्वासने. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात आज पुन्हा एकदा निसर्गाने आपली ताकद दाखवून दिली. एल्लमपल्ली आणि जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी रौद्ररूप धारण करते आहे. या पुराच्या पाण्याने त्रिवेणी संगमाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील मुत्तापूर गावाजवळील नाला ओसंडून वाहू लागला आणि क्षणातच रस्ता बंद झाला. परिणामी मुत्तापूर, मुकिडगुट्टा, गुमलकोंडा, सोमनूर जुने आणि सोमनूर नवे अशी तब्बल 5 गावे जगाशी तुटून एकाकी पडली. ही परिस्थिती गावकऱ्यांसाठी नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात हा नाला भीषण अडथळा ठरतो. जीवनावश्यक वस्तू, शाळा, दवाखाने सर्व काही पलीकडे राहते. गावकरी अलीकडे अडकून राहतात. आमच्या व्यथा अनेकदा शासनापर्यंत पोहोचवल्या, पण आजवर फक्त आश्वासनं मिळाली, उपाय नाही, असा संताप सरपंच कुरसाम जलमय्या यांनी व्यक्त केला. आमदार खासदारांच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज गावकऱ्यांची होणारी ही दुर्दशा पाहून जनतेचा रोष उफाळून येतो आहे. गावकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. या नाल्यावर कायमस्वरूपी उंच पुलाचे बांधकाम हवे, अन्यथा आमच्या पिढ्यानपिढ्या या पुराच्या कैदेत राहतील. गोदावरीचा हा महापूर केवळ पाण्याचा नाही, तर तो प्रशासनाच्या बेफिकिरीचा, दुर्लक्षाचा, गावकऱ्यांच्या आक्रोशाचा पूर आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी देवेंद्र रंगू, सिरोंचा, गडचिरोली. मी आहे गुमरकोंडा सरपंच. मी कितीदा सांगतो, मुख्यमंत्री साहेबाचे पण मी याच्याविषयी बोललो आणि कधीही बोलतो. आमच्या 5 गावासाठी, माझ्या ग्रामपंचायत 4 गाव आहेत, ते गुमरकोंडा सोमनूर, गुमरकोंडा आणि गुमरकोंडा प्याच, गुमरकोंडा रहित, नवीन सोमनूर, जुनं सोमनूर, अजून टेगड्या ग्रामपंचायत एक गाव आहे मुत्तापूर. पानं माहीत आहे. आत्तापर्यंत किती वेळ आला तर नाला भरून आम्हाला तार सोडत आहे नदी येऊन. आता त्या थोडंसं काळजी घ्या. मग मी बाबासाहेबांना पण सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना पण त्या दिवशी पण व्हिडिओ केलो इकडून तिकडून सगळ्यांना. आमच्या काय परिस्थिती मग? कोणी आता डिलिव्हरी बॉय असेल तर कसे न्यायचे मग? कोणी बिमार असेल तर कसे न्यायचे मग? एवढं पण काळजी घ्या तुम्ही. ते कसं होते मग? आम्ही मारू का मग? त्या दिवशी पण बोललो मी युरियासाठी. ते युरियासाठी ठीक आहे, युरिया घ्यायले. आता हे काय मग? कोणाला कायसाठी काहीच नाही. मग कुठून जायचे मग? आम्ही पाठवून द्या आम्हाला हेलिकॉप्टरने आम्ही येऊ म्हणतो. एवढं काय? आम्ही काय वोट नाही टाकलं का तुम्हाला? आम्ही वोट टाकतो ना तुम्हाला आमदारसाठी. सगळ्यांना करतो ना आम्ही, खासदार, आमदार सगळे वोटिंग टाकतो आम्ही. हे काय परिस्थिती आम्हाला मग? हां, अशीच काय? किती दिवस मग? किती दिवस असा? मी त्या दिवशीपासून तेच सांगतो की हे पुलियाचे वाढून द्या आम्हाला म्हणतो. हे वाढून द्या म्हणतो ना मी पहिलेपासून सांगतो. हे नाटक आहे. मी पहिल्यापासून सांगतो नदी वाढत आहे, तिथे मुद्दापूर असंच गोष्ट आहे. मी त्या दिवसापासून सांगतो मला ते पुणे वाढून द्या आम्हाला. मग नदी आला तर आता तरी करा, तोच काळजी जेवून. सगळ्यांना विनंती करतो, आमदार साहेब, धरणराव बाबासाहेब, मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सगळ्यांना विनंती करतो की पुले वाढून द्या आम्हाला. मी आहे सरपंच गुमलकोंडा.